नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 23 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत पुणे ग्रँड टूर 2026 यासाठीचा सदिच्छा दूत म्हणून आता नुकतीच एक नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच आय-टी-बी-पीचे महासंचालक डी-जीपदी आता कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत. तसेच 16वी आसियान संरक्षण मंत्र्यांची नुकतीच बैठक ही पार पडलेली आहे. याबद्दल देखील आपण आज थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. सागर मैत्री मिशन 2026 चे आयोजन कोठे झालेले आहे? ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोची. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सागर मैत्री मिशन 2026 याबद्दलची सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 23 जानेवारी. 23 जानेवारी 1897 या दिवशी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झालेला होता. त्यांची आज जयंती. हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 2021 पासून पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. 23 जानेवारी 2003 रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL याची स्थापना आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. ही एक नवरत्न दर्जाची एक PSU कंपनी आहे. 23 जानेवारी 2023 INS वाघीद ही नौदलामध्ये आजच्या दिवशी दाखल करण्यात आलेली होती. 23 जानेवारी 1565 विजयनगर साम्राज्याची आजच्या दिवशी अखेर झालेली होती. 23 जानेवारी 1708 छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला होता आणि याच दिवशी सातारा ही राज्याची नवीन राजधानी म्हणून देखील जाहीर केलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. पुणे ग्रँड टूर 2026 साठी सदिच्छा दूत म्हणजेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सचिन तेंडुलकर, पर्याय क्रमांक 2 विराट कोहली, पर्याय क्रमांक 3 महेंद्रसिंग धोनी आणि पर्याय क्रमांक 4 नीरज चोप्रा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महेंद्रसिंग धोनी. आता पुणे ग्रँड टूर 2026 हे अतिशय चर्चेमध्ये आहे आणि आपल्या पुण्यामध्ये ही सर्व आता पुणे ग्रँड टूर सुरू आहे आणि आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे, कारण आगामी काळामध्ये याविषयीचा प्रश्न नक्की संभवतो. भारतातील ही पहिली आंतरराष्ट्रीय मल्टीस्टेज व्यावसायिक रोड सायकलिंग स्पर्धा असलेल्या पुणे ग्रँड टूर 2026 साठी महेंद्रसिंह धोनी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमुळे भारतात व्यावसायिक सायकलिंग, क्रीडा पर्यटन आणि फिटनेस संस्कृती यांना चालना मिळणार आहे. पुणे ग्रँड टूर 2026 ही स्पर्धा भारताच्या क्रीडा पायाभूत विकासातील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे काय? तर या स्पर्धेचं नाव आहे पुणे ग्रँड टूर 2026. याचं वैशिष्ट्य आहे भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय मल्टीस्टेज रोड सायकलिंग स्पर्धा. यासाठी सदिच्छा दूत आहे महेंद्रसिंह धोनी. क्षेत्र आहे क्रीडा, सायकलिंग आणि क्रीडा पर्यटन. पुढचा प्रश्न. भारत तिबेट सीमा पोलीस दल म्हणजेच ITBPच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 राकेश अग्रवाल, पर्याय क्रमांक 2 शत्रुजित सिंग कपूर, पर्याय क्रमांक 3 संजय अरोरा आणि पर्याय क्रमांक 4 अजय कुमार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शत्रुजित सिंग कपूर. ITBP महासंचालकपदी आता नुकतीच शत्रुजित सिंग कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ITBP म्हणजे काय? तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस हे भारताच्या CAPF म्हणजे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक महत्त्वाचे दल आहे. ITBPचे प्रमुख कार्य काय असते? तर भारत चीन म्हणजे जी तिबेट सीमा आहे, या सीमेची सुरक्षा, सीमावर्ती भागामध्ये गस्त, तसेच आपत्ती व्यवस्थापन व अंतर्गत सुरक्षा यांच्याशी हे ITBP संबंधित आहे. तर आता याच्या महासंचालकपदी आता नुकतीच शत्रुजित सिंग कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचं काय? तर नियुक्ती व्यक्ती कोण आहेत? शत्रुजित सिंग कपूर. पद आहे महासंचालक. दर आहे ITBP भारत तिबेट सीमा पोलीस. प्रकार आहे CAPFचा. कार्यक्षेत्र आहे भारत चीन सीमा सुरक्षा. पुढचा प्रश्न. 16वी ADMM प्लस अंतर्गत दहशतवाद विरोधी कार्यगट बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 क्वालालंपूर, पर्याय क्रमांक 2 जकार्ता, पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 बँकॉक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. तर 16वी आसियान संरक्षण मंत्र्याची बैठक
ही नुकतीच नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. या बैठकीचा उद्देश ही दहशतवाद विरोधी सहकार्य मजबूत करणे, माहितीची देवाणघेवाण, क्षमता विकास करणे आणि संयुक्त उपाययोजना यावर भर देणे हा आहे. एडीएमएम प्लस हे आसियान देश आणि त्यांच्या भागीदार देशांमधील संरक्षण व सुरक्षा सहकार्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचं काय? तर ही 16वी एडीएमएम प्लस ईडब्ल्यूजी बैठक आहे. भारत आणि मलेशिया हे दोन्हीही देश सहअध्यक्ष आहेत. विषय कोणता आहे? तर काउंटर टेररिझम म्हणजे दहशतवाद विरोधी ही बैठक आहे. नवी दिल्ली या ठिकाणी ही बैठक झाली. क्षेत्र आहे संरक्षण व प्रादेशिक सुरक्षा. पुढचा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपनी म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 एमिरेट्स, पर्याय क्रमांक 2 कतर एअरलाइन, पर्याय क्रमांक 3 सिंगापूर एअरलाइन आणि पर्याय क्रमांक 4 इतिहाद एअरलाइन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इतिहाद एअरलाइन. जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपनी म्हणून नुकतीच इतिहाद एअरलाइन याची निवड झालेली आहे. जानेवारी 2026 मध्ये इतिहाद एअरलाइनला जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपनी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. हा मान एअरलाइन रेटिंग .com या स्वतंत्र व आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्थेने दिलेला आहे. उड्डाण सुरक्षा मानके, अपघात नोंद, पायलट प्रशिक्षण, तांत्रिक देखभाल आणि कार्यपद्धती यांचा विचार करून ही क्रमवारी जाहीर करण्यात आलेली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचं काय? विमान कंपनीचं नाव आहे इतिहाद एअरलाइन. मानांकन कोणतं मिळालेलं आहे? तर जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपनी. कालावधी जानेवारी 2026 मध्ये. क्षेत्र आहे नागरी विमान वाहतूक व उड्डाण सुरक्षा. पुढचा प्रश्न, रातापानी व्याघ्र प्रकल्पाचे नवीन नाव काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भीमबेटका व्याघ्र प्रकल्प, पर्याय क्रमांक 2 वाकणकर राष्ट्रीय उद्यान, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प आणि पर्याय क्रमांक 4 मध्य भारत व्याघ्र प्रकल्प. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प. तर रातापानी व्याघ्र प्रकल्प हे आता सध्या चर्चेमध्ये आहे, कारण याचं नाव आता बदलून डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असे बदलण्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशातील रातापानी व्याघ्र प्रकल्पाला डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांचे नाव देण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी केलेली आहे. याचा उद्देश काय? तर प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर वाकणकर यांच्या सन्मानार्थ आणि भीमबेटका लेण्यांसारख्या नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी हे नामकरण करण्यात आलेले आहे, असे सांगण्यात येत आहे. मुख्य मुद्दे काय? तर ही घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी केलेली आहे. नाव आहे रातापानी व्याघ्र प्रकल्प, ज्याचं नवीन नाव आता डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखलं जाईल. हे नाव वाकणकर यांच्या भीमबेटका येथील गुफांच्या शोधासाठी आणि त्यांच्या पुरातत्वशास्त्रातील योगदानासाठी त्यांना आदरांजली म्हणून दिलेली आहे. आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की रातापानी व्याघ्र प्रकल्पाचे नवीन नाव काय? किंवा रातापानी व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, ITBPचे मुख्य कार्य हे कोणते आहे? तर यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 समुद्री सीमा सुरक्षा, पर्याय क्रमांक 2 भारत-पाकिस्तान सीमा सुरक्षा, पर्याय क्रमांक 3 भारत-चीन सीमा सुरक्षा आणि पर्याय क्रमांक 4 अंतर्गत नक्षलवादी विरोधी कारवाई. तर आता या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.